नमस्कार मंडळी, मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तर सर्वात पहिले मला तर तुम्हाला खरंच मनापासून थँक्यू बोलायचं आहे की तुम्ही माझ्या एका व्हिडिओमुळे एवढं कमेंट केलं, मला कमेंट पण केलेत आणि मला ईमेल पण भरपूर महिलांचे आलेले आहेत। आता त्यांना मी सर्वांना एकेकांना उत्तर देत बसण्यापेक्षा मी म्हटलं की एक व्हिडिओ बनवा। तर प्रत्येकाने मला केलं आहे, त्यांचा बिझनेस सांगितलाय, कोण त्यांचं यूट्यूब चॅनल सांगितलं, सर्वांचं प्रमोशन हळूहळू होणार आहे आपल्या चॅनलवर। तर बघा, पण सर्वांचा एक कॉमन क्वेश्चन आहे, त्याचं मी आन्सर पहिल्यांदा देते आणि मग आपल्या मेन व्हिडिओला स्टार्टिंग करूयात। की असा क्वेश्चन्स केला होता त्यांनी की आम्ही ठीक आहे, आम्ही प्रमोशनसाठी आम्ही आमचे नावं दिलेले आहेत किंवा नंबर पण दिले आहेत व्हॉट्सॲपवर, पण तुम्हाला तुम्ही त्याचे काही चार्जेस घेणार आहात का किंवा काही पैसे घेणार आहात का? तर सर्व महिलांना माझं एकच सांगणं आहे की मी यासाठी कोणतेही पैसे घेणार नाहीये, हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी चालू केलंय। बघा, माझं सुद्धा स्टार्टअप आहे आणि तुमचं सुद्धा स्टार्टअप आहे। जर स्टार्टिंगलाच एवढे पैसे आपण देणार कोणाला, तर आपण कसं पुढे जाणार, बरोबर? आणि कोणाला इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं रिस्की असतं आणि स्टार्टिंगला थोडं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रत्येक जण घाबरत असतो, राईट? माझंही तसंच आहे। त्यामुळे मी असं विचार केला की जे मला भीती आहे किंवा जे मला वाटतं ते असं प्रत्येक माझ्या बहिणींना किंवा माझ्या मैत्रिणींना वाटत नक्कीच असावं, म्हणून मी हा रूल काढला। आता ज्यांनी तो व्हिडिओ नसेल बघितला त्यांच्यासाठी मी परत एकदा रिमाइंडर देते की ज्यांचं स्टार्टअपमध्ये फक्त ही संधी महिलांना मी दिलेली आहे, ज्यांचं स्टार्टअपमध्ये यूट्यूब चॅनल आहे आणि ज्यांना वाटतं माझ्या थ्रू प्रमोशन करून घ्यावं फ्री ऑफ कॉस्ट, मी त्या व्हिडिओमध्ये सांगायला विसरली होती, त्याबद्दल सॉरी। तर फ्री ऑफ कॉस्ट ज्यांना करून घ्यायचं आहे त्यांनी फटाफट या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, किती सबस्क्रायबर आहे, चॅनल कधी स्टार्ट केलेलं आहे आणि चॅनलचं नाव आणि तुमचं नाव एवढं डिटेलमध्ये मला कमेंट करा किंवा ईमेल करा। माझा ईमेल आयडी तुम्हाला परत स्क्रीनवर दिसत असेल, तर त्या ईमेलवर मला नक्कीच मेल तुम्ही करू शकता। आणि दुसरं एक होतं की ज्यांचा बिझनेस असेल स्टार्टअप मध्ये, जरी ऑफलाईन बिझनेस असेल ऑनलाईन बिझनेस असेल, तुम्हाला जर प्रमोशन करून घ्यायचं असेल फ्री ऑफ कॉस्ट, तर नक्कीच तुम्ही माझ्या या ईमेलवर मेल करू शकता इन डिटेल। तुमचा व्हॉट्सअप नंबर पण दिला तरी चालेल, मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला जास्त बेटर होईल। पण फक्त लक्षात ठेवा, ही संधी मी महिलांना देत आहे। जर हा व्हिडिओ पुरुष बघत असतील तर तुम्ही पण तुमच्या ज्या ओळखीच्या लेडीज आहेत तुम्ही त्यांना शेअर करू शकता व्हिडिओ। तर आता मेन व्हिडिओ असा आहे आपला की ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, ॲफिलिएट मार्केटिंग करायचं कसं आणि मी करू शकतो का, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि ॲफिलिएट मार्केटिंगने पैसे खरोखर मिळतात का, अशा बऱ्याचशा गोष्टी ॲफिलिएट मार्केटिंग बद्दल आपल्या डोक्यामध्ये सर्वांनी टाकलेल्या आहेत, बरोबर ना? तर बघा, आज मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ थ्रू देण्याचा नक्की प्रयत्न करेन। पण जरी जर कोणता प्रश्न तुमच्याकडून राहत असेल, माझ्याकडून एक्सप्लेन करायचा राहत असेल, तर नक्कीच तो प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही। तर पहिले तर अफिलिएट मार्केटिंग म्हणजे असतं काय? आता ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल की तुम्हाला हे खरंच हे वर्क फ्रॉम होम असतं ॲफिलिएट मार्केटिंग। आता तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल की मी काहीतरी मी शूटिंग करत आहे, ठीक आहे, मी हा व्हिडिओ बनवत आहे, व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक मोबाईल लागतो, एक ट्रायपॉड लागत आहे। तर त्या ट्रायपॉड आणि मोबाईलची मी लिंक माझ्या याच्या खाली देईन डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून तुम्हाला जर तुम्ही परचेस केलं कोणी तर त्याचं जे कमिशन असेल, जे काही कमिशन असेल ते मला मिळेल। हे फक्त ॲफिलिएट मार्केटिंग। आता प्रत्येकाला असं वाटतं की हे एवढंच ॲफिलिएट मार्केटिंग आहे का? तर हा, या सिंपल गोष्टीला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात। पण तेच तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये करू शकता। म्हणजेच काय, जर तुमचं बुक आवडत असेल तुम्हाला रीडिंग करायला, तर तुम्ही बुक ज्या परचेस करता, ज्या रीड करता, त्याची क्वालिटी कशी आहे हे सर्व एक्सप्लेन करून जर तुम्ही कॉन्टेंट यूट्यूबवर क्रिएट करता, ते पण एक ॲफिलिएट मार्केटिंग आहे। जर तुम्ही कोणता एज्युकेशनल चॅनल जसं असेल तुमचं, त्यामध्ये तुम्ही जे बुक्स वापरतात, नोटबुक वापरतात, पेन पेन्सिल जे काही असेल त्याची लिंकवरून कोणी परचेस करतं, तर त्याला सर्वांना ॲफिलिएट मार्केटिंग बोलायचं, ठीक आहे। आता ॲफिलिएट मार्केटिंग आपण बरेच शब्द पण ऐकलेले आहेत, फक्त परचेस करतात। तर या परचेसमधून तुम्हाला असं वाटतं फ्रेंड्स की यातून खूप कमी कमिशन आम्हाला मिळतं, राईट? पण तसं नाहीये। आता बघा, जर समजा तुम्ही एखादी वस्तू दिलेली आहे तर त्यावर तुम्हाला 9% कमिशन मिळतं, पण एका व्यक्तीतून 9% मिळतं। जर ते 10 व्यक्तींनी घेतलं, ते 100 व्यक्तींनी, आणि स्टार्टिंगला तुम्हाला कोणी परचेस नाही करणार, ठीक आहे। पण जसं जसं तुम्ही कॉन्टेंट बनवत जाणार, वेगवेगळ्या टॉपिकवर कॉन्टेंट बनवणार, तसं तसं तुमचं प्रमोशन होणार, तुमची सेल्स वाढणार, ठीक आहे। आता कसं असतं ना, कोणी याला नेटवर्क मार्केटिंग पण म्हणतात की एकाने दुसरा, हे तर खरंच आहे की एकाने दुसरा पुढे जातो, दुसऱ्याने तिसरा पुढे जातो। फक्त जर आपण म्हणू की आता जर मी असं बोलेल की मला कोणाची साथ नकोय,
मी एकटी पुढे जाईन, तर ते शक्य आहे का? नाही. कारण तुमच्या सर्वांमुळे ते, आणि तुम्ही सर्व आहात म्हणूनच मी आहे, बरोबर. म्हणून मी कॉन्टेंट पण क्रिएट करायला मला म्हणजे अशी मोटिवेशन मिळतं की नाही, माझी ऑडियन्स आहे ती माझे व्हिडिओज बघते आणि त्यांना माझे व्हिडिओज आवडतात आणि मी त्यावर ते मला कमेंट करतात, राईट. तर त्यामुळेच मी म्हणजे कोणीतरी आपल्याला बघणार आहे, कोणीतरी आहे म्हणून आपण व्हिडिओ बनवतो किंवा कॉन्टेंट क्रिएट करू आणि त्याला आपण ॲफिलिएट मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंग म्हणू, राईट. पण आता असं प्रत्येकाचा गैरसमज असतो की पैसे मिळत नाही, तर पैसे मिळतात. तर मी 2 दिवसाआधी व्हिडिओ टाकला होता विश लिंक म्हणून ॲपचा. तर हा ॲप सुद्धा ॲफिलिएट मार्केटिंग मध्येच येतो आणि खूप चांगला ॲप मी तुम्हाला दिला, ते पण एकदम फ्रीमध्ये. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला पैसे देऊन चालू होत नाही. फक्त तुमचा क्रायटेरिया आहे 1000 फॉलोअर्सचा इन्स्टावरती आणि 500 सबस्क्रायबरचा युट्यूबवर, तेवढे गेन करा आणि तुम्ही स्टार्ट करू शकता, राईट. आता बघा, त्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की ठीक आहे मी हे सर्व स्टार्ट केलं, पण काय, आता जर तुम्ही युट्यूबवर कॉन्टेंट क्रिएट करत असाल, बरोबर, जर तुम्ही डेली ब्लॉग बनवत असतील, तर तुम्ही काय करा की डेली ब्लॉग मधून 8 दिवसाला 15 दिवसाला असं करा की एखादी प्रोडक्ट, आता सपोज तुम्ही डेली ब्लॉग बनवता, त्यामध्ये किचन येतं, डेली रुटीन येतं, सर्व येतं. तर 8 दिवसाने मी एखादी किचनची वस्तू दाखवली किंवा बेडशीट्स असतात, टॉवेल्स असतात, तुमचे घातलेले ड्रेसेस असतात वेगवेगळे, किंवा तुम्ही काय करू शकता की ब्युटी प्रोडक्ट्स, जे लेडीज असतात त्यांनी ब्युटी प्रोडक्ट्स पण देऊ शकतात. तर अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ज्याच्यातून तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे इन्कम जनरेट करू शकता. आणि त्या सर्वांनाच फ्रेंड्स ॲफिलिएट मार्केटिंग बोलतात. तुम्ही याच्यामध्ये खूप कन्फ्यूज होता की खरंच याच्यामध्ये करिअर आहे का किंवा काय, तर याच्यामध्ये करिअर आहे. जर तुम्ही तुम्हाला शिक्षणाची आवड असेल किंवा दुसऱ्यांना शिकवण्याची आवड असेल, आता समजा तुम्हाला इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे येतं, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता की इंग्लिश ग्रामर असतं, इंग्लिश ग्रामर तुम्ही लिहून किंवा टाईप करून, प्रिंट करून त्याचं व्यवस्थित बुक बनवून ते तुम्ही प्रमोट करू शकता, स्वतःचं काहीतरी. असं प्रत्येक वेळेस गरजेचं नाही की दुसऱ्याची लिंक लावली म्हणजे झालं, ठीक आहे. तुम्ही त्याला प्रमोट करू शकता. तुम्ही एखाद्या ॲपवर, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो सारख्या ॲपवर तुम्ही रजिस्टर करून तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकता. त्याला पण ॲफिलिएट मार्केटिंगच बोलणार. पण तुमची आवड कशामध्ये आहे किंवा तुम्हाला त्या वस्तू कळतात का? आणि असं नाही हा फ्रेंड्स याच्यामध्ये की दिसली वस्तू, लावली लिंक आणि झालं. त्या वस्तूबद्दल तुम्हाला प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे. त्या वस्तूला तुम्ही जर ती यूज करण्याची असेल, समजा एखादी क्रीम असेल, कॉस्मेटिक, लिपस्टिक वगैरे जे पण, तर ते तुम्ही फ्रेंड्स यूज केलेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ते बघून त्याचा रिव्ह्यू द्यायला पाहिजे ऑडियन्सला. असं नाही की चल मला ॲफिलिएट मार्केटिंग करायची म्हणून मी कशाची पण लिंक लावली आणि झालं, असं नाही. याने तुमचं जर तुम्ही विश लिंक मधून करत असेल तर तुमचं विश लिंक ब्लॉक होतं अशा केल्याने. आणि जर तुम्ही जर कोणत्या ॲपमधून, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो अशा ॲपमधून जर करत असाल तर ते ॲप सुद्धा बंद होतात. म्हणजे काय की तुम्ही ब्लॉक केले जातात, ब्लॉक पर्सन म्हणून तुमच्या लिस्टमध्ये येतं. आणि तुम्ही जर एका ॲपमधून ब्लॉक झालात ना, सपोज तुम्ही मिशोवरून ब्लॉक झाला, तर तुम्हाला अमेझॉनवाला सुद्धा ब्लॉक करेल आणि फ्लिपकार्टवाले सुद्धा ब्लॉक करतील. तर त्यामुळे असं काहीच करू नका. जे तुमचं ओरिजिनल आहे, रिअल आहे त्यावरती जा. आणि खरंच तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही क्वेश्चन असतील ॲफिलिएट मार्केटिंग बद्दल किंवा अजून दुसरं काही, तर तुम्ही नक्कीच मला म्हणजे कमेंट करू शकता. आणि इथे मी एक कमेंट विसरली एका ताईची, की त्यांची अशी कमेंट होती की मी इन्स्टावरती जे बघते वर्क फ्रॉम होम, तर ते रिअल असतात का? तर मला तुम्हाला एकच सजेशन द्यायचं आहे की इन्स्टावर बघणाऱ्या प्रत्येक गोष्टी किंवा कुठल्याही सोशल मीडियावर बघणाऱ्या प्रत्येक गोष्टी या खऱ्या नसतात. तर प्लीज अशा कुठल्याही ॲडला किंवा याला बळी पडू नका. असे बरेचसे स्कॅम आता चालू आहेत, मोस्टली इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जास्त चालू आहे की वर्क फ्रॉम होम करा, मी तुम्हाला एवढं देतो. आणि पहिले ते बोलतात की नाही, पण आपले डिटेल्स काढतात, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, आणि फसवेगिरी खूप जास्त चालू आहे. तर प्लीज सावध राहा. आमच्याच फॅमिलीमधल्या एका मेंबर सोबत झालंय, तर प्लीज तुम्ही पण सावध राहा, सतर्क राहा आणि या सगळ्यांना बळी पडू नका. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. बाय.